अतिशय दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल। रोहिदास, मी पुन्हा तुमच्यापर्यंत येईन। काय अधिकची माहिती आहे, यामागची कारणं काय आहेत? जसं विजय शिवतारे यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रक ड्रायव्हर हा वयोवृद्ध होता आणि त्याचा बॅलन्स सुटलेला आहे। आपल्याकडे या व्यतिरिक्त आणखी काय माहिती आहे? खरं तर मोठ्या संख्येने वारकरी जेजुरी शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि रस्त्याच्या एका बाजूला या ठिकाणी एक बाजू ही वाहनांना आणि वारकऱ्यांना सुरू केलेली आहे आणि याच दरम्यान हा अपघात घडलेला आहे। यामध्ये 3 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अजूनही काही वारकरी हे उपचार घेत आहेत। मात्र खरं तर एका बाजूला वारीचा उत्साह आहे, पण दुसऱ्या बाजूला ही दुःखद घटना घडली। हा जो ड्रायव्हर होता, या ड्रायव्हर गेल्या 2 दिवसांपासून आजारी होता। त्यांनी काही गोळ्या, औषधं, मेडिसिन घेतली होती आणि त्यामध्ये त्याचा कुठंतरी तोल गेलेला आहे असं प्राथमिक माहिती समोर येते। मात्र पोलीस त्याचा तपास करत आहे। मात्र ज्या पद्धतीने या गाड्यांवरती जे ड्रायव्हर असतात त्यांची चालवण्याची पद्धत, त्यांचं गाडीवरचं नियंत्रण, याची कुठंतरी काळजी घेतली पाहिजे। मात्र ती काळजी घेताना कुठंतरी दिसत नाही, कारण हे सर्व गाडी आणि ड्रायव्हर ही लोक ग्रामीण भागातून येतात। या चालकांना कुठंतरी गाडीचं नियंत्रण कसं ठेवायचं याचा अंदाज नसतो, त्यातून हा अपघात घडल्याचा अंदाज आहे। वयोवृद्ध व्यक्तीच्या हातामध्ये ही गाडी चालवण्यासाठी दिली कशी, हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळं एका रोहिदास, मी बाजूला तुम्हाला दुःखद घटना इथे घडली। थोड्या वेळासाठी थांबवेल।